नमस्कार मंडळी, मी साक्षी आणि तुम्ही पाहताय व्हायरल ब्रँड। आजचा व्हिडिओ काही खास आहे आपल्या घरबसल्या महिलांसाठी। कधी कधी स्वयंपाकघरात उभं असलेलं आयुष्य या चुलीच्या धुराबरोबर नाहीसं होतं। कधी कधी मनात असलेली निराशा स्वप्नांना चिरडून टाकते, पण जर योग्य निर्णय घेतला तर तेच हात इतिहास देखील घडवतात। आणि असाच एक निर्णय घेतला स्वातीने। काय होता तो निर्णय पाहण्यासाठी व्हिडिओचा शेवट चुकवू नका। गोष्ट आहे पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय घरात राहणाऱ्या स्वातीची। स्वाती देशमुख नावाची 32 वर्षांची गृहिणी दररोज पहाटे उठून एकसारखा जीवनक्रम सुरू करायची, अगदी तुमच्या आमच्या सारखा। चहा, नाश्ता, डब्बे, घरकाम, स्वयंपाक, तिच्या आयुष्यात सर्व काही नेहमीसारखं होतं, पण तिच्या मनात मात्र रोज काहीतरी तुटत होतं। नवरा अमोल नेहमी पेपर वाचत म्हणायचा, स्वाती तू काय थकतेस, घरातच तर असतेस ना। त्या वाक्याने प्रत्येक वेळेस तिच्या मनात कमतरतेची भावना खोलवर रुजत जायची। तिची कला, सुंदर असा स्वयंपाक, गोड पदार्थ, अप्रतिम चव याची तिला जाणीव होती, पण ते कधीच कुठे दाखवायची संधी तिला मिळाली नव्हती। ती फक्त शांतपणे घर सांभाळत होती आणि स्वतःलाच हळूहळू विसरत होती। एका दुपारी तिचा मुलगा सहज म्हणाला, आई तुझे केक तर मार्केट मधल्या केक पेक्षा पण भारी असतात, तू बिझनेस का करत नाही? स्वातीने हसून टाळलं, पण त्या शब्दाने तिच्या मनात पहिल्यांदा एक हलकीशी ठिणगी निर्माण केली। त्या ठिणगीला लगेचच आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्याचा, गार पाण्याचा शिडकावा मिळाला। म्हणजेच घरात बसणाऱ्या बायका का बिझनेस करणार, हिचा केक कोण खाणार, थोडी कला असली म्हणजे बिझनेस होत नाही, अशा वारंवार टोचणाऱ्या वाक्याने ती आणखीन खचत गेली। एके दिवशी तिच्या जवळच्या मैत्रिणीने मात्र तिला एक वाक्य सांगितलं की स्वाती तुला फक्त एक संधी हवी आहे आणि स्वतःवरचा विश्वास हवा आहे। हे वाक्य तिच्या मनात घर करून बसलं। मग काय, दुसऱ्याच दिवशी तिने एक लाल रंगाचं पुस्तक काढलं, म्हणजेच आपली डायरी, आणि त्यात लिहिलं स्वातीज होम बेकरी। शब्द लिहिताना तिलाही स्वतःवरच हसू आलं, पण मनात कुठेतरी एक आशा दाटून आली। तिने 1,500 रुपयांचं छोटस मटेरियल आणलं, पहिला केक बनवला। घरातल्या कुणालाच विशेष उत्सुकता नव्हती, ना कुणाच्या चेहऱ्यावर आनंद होता, ना कोणी प्रोत्साहन देत होतं। स्वाती थोडीशी खचली, पण तिने इंस्टाग्रामवर एक पेज बनवलं आणि पहिल्या केकचा फोटो टाकला। 3च लाईक्स, तेही तिच्याच मैत्रिणीचे। 2 महिने गेले तरीही एकही ऑर्डर आली नाही। ती केक बनवून लोकांना फुकट देत होती। करणार काय, फक्त त्यांच्या प्रतिक्रिया मिळवायच्या होत्या। नवरा अमोल म्हणाला, हे सोडून दे स्वाती, वेळ वाया जातोय, हे तुझं क्षेत्र नाही। ते ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं। तिने मनात विचार केला, मी खरंच काही करू शकत नाही का? पण आयुष्य जिथं संपल्यासारखं वाटतं ना मैत्रिणींनो, तिथेच ते नव्या दिशेने उघडतं। एका दिवशी तिची भाची घरी आली आणि स्वातीचे फोटो पाहून थक्क झाली। ती म्हणाली, मावशी हे तर सुपर्ब आहेत, पण तू चुकीच्या पद्धतीने पोस्ट करतेस। सोशल मीडिया थोडं शिकून घे, समजून घे। 2 तास तिने स्वातीला रील्स, कॅप्शन्स, लाइटिंग, स्टोरी टेलिंग हे सगळं काही शिकवलं। स्वातीला अचानक जाणवलं की हे देखील मी करू शकते। दुसऱ्या दिवशी तिने पहिली रील टाकली। ती रील म्हणजे चॉकलेट ट्रफल केक बनवताना ही तिची रील होती। तिच्या हाताची हालचाल, सजावट, तिच्यात दिसणारं पॅशन सगळं त्या रील मध्ये दिसत होतं। त्याला 500 व्ह्यूज आले, पुढच्या दिवशी 3,200 व्ह्यूज, तिसऱ्या दिवशी 12,000 आले आणि अचानक तिच्या इंस्टाग्राम डीएम मध्ये तिला पहिली ऑर्डर दिसली। मॅडम तुमचा केक मिळेल का बर्थडे साठी? स्वातीचे हात थरथरले। तिने आयुष्यातली पहिली मला जमल अशी भावना अनुभवली। पुढील काही दिवसात ऑर्डर्स वाढू लागल्या। 10 दिवसांनी 7 ऑर्डर्स आल्या, महिन्यानंतर 25 ऑर्डर्स। घरातील माणसंही आता हळूहळू लक्ष देऊ लागली। अमोल एके दिवशी म्हणाला, तुझे केक खरंच छान होतात ग, तुला मदत लागली तर नक्की सांग। स्वातीचं मन आनंदाने भरून आलं। तिचं काम वाढत गेलं। एकदा तिने बेकिंग डे बीटीएस अशी एक रील टाकली। पीठ गाळणं, विस्क करणं, सजावट करणं आणि शेवटी तिचं समाधानाचं हसू। ती रील 24 तासात 1.5 मिलियन व्ह्यूज पर्यंत पोहोचली। कमेंट, शेअर्स, ऑर्डर्स याचा पाऊस पडला। तिच्या फोनवर नोटिफिकेशन थांबतच नव्हत्या। 1 वर्षात स्वातीचा छोटा व्यवसाय मोठ्या बेकरी मध्ये बदलला। तिने छोटंसं दुकान घेतलं, निऑन लाईट लावली, सुंदर साइन बोर्ड तयार केलं, स्वातीज होम बेकरी, आणि डायरीतलं वाक्य आज खरं झालं। आता ती इतर 6 महिलांना काम देते। ज्यांच्या आयुष्यात हिंमत नव्हती त्यांना तिने हात धरून उभं केलं। तिने बेकिंग क्लासेस सुरू केल्या। पहिल्याच बॅचला 42 महिला आल्या। त्या सगळ्यांसमोर तिचं एकच वाक्य होतं, ओव्हन चालू करण्यापूर्वी
स्वतःवरचा स्विच ऑन करा. स्वातीची कथा आपल्याला शिकवते की यश बाहेर जाण्यात मिळत नाही, स्वतःकडे परत येण्यात मिळतं. कमीपणाची भावना, सततची टोचणी, घरातलं दुर्लक्ष हे सगळं तुम्हाला थांबवू शकतं पण तोडू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःला धरून ठेवता, तुमच्या मनातही एखादं दाबलेलं स्वप्न असेल तर त्याला श्वास द्या, कारण कदाचित पुढची सक्सेस स्टोरी ही तुमची असू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.